एक प्रश्न विचारू का? तुमच्या घरात खरंच शांती आहे का? ज्या घरात शांती असते त्या घरात भगवंताची वस्ती असते. भक्तांनो, गृहस्थ आश्रमासारखा दुसरा कोणताही आश्रम नाही. कारण इथेच नीतिधर्माचं रक्षण होतं आणि म्हणूनच विवाहाला खूप महत्त्व आहे. माणसाची खरी ओळख त्याच्या कृतीतून होते, जसं एखाद्या पदार्थाची ओळख त्याच्या वासावरून होते. आपण कधीही कोणाचं वाईट करू नये, नेहमी चांगलं वागावं आणि आपलं हित आपणच करून घ्यावं. हाच खरा शहाणपण आहे. जीवनात कधी निराश होऊ नका, व्यवहारात प्रयत्न करत राहा आणि प्रपंचात कमीपणा येऊ देऊ नका. रोगाची भीती मनात ठेवू नका, उपचार करा पण मनाला त्रास होऊ देऊ नका. आप्त, प्रेम, सखे सगळ्यांशी प्रेमाने राहा, पण कोणाच्याही अधीन जाऊ नका. जिथे आपलेपणा असतो तिथेच खरं प्रेम फुलतं आणि जिथे स्वार्थ वाढतो तिथे समाधान कमी होतं. नवरा बायकोने नेहमी प्रेमाने आणि आनंदाने राहावे. एकमेकांना कधीही दुखवू नये किंवा काळजी वाटेल असं वागू नये. घरात कोणी चुकलं तर त्याला कायमचा दोष देऊ नका. त्याला सुधारण्याची संधी द्या. आपलं आचरण शुद्ध ठेवा, वाईट सवयी टाळा, चुकीची संगत करू नका. घरातील गोष्टी बाहेर सांगू नका, विश्वासघात करू नका आणि दुसऱ्याच्या दुःखावर कधी हसू नका. आईवडिलांचा मान ठेवा, चांगल्या लोकांची संगत ठेवा, अभ्यास करा आणि देवाचं नामस्मरण करत राहा. कारण नामस्मरणासारखं दुसरं साधन नाही. आणि शेवटी एकच, कोणतंही काम करताना मनाची शांती मात्र कायम राखा. म्हणूनच घर मोठं असणं महत्त्वाचं नाही, घरात शांती असणं महत्त्वाचं आहे. कारण ज्या घरात शांती असते त्या घरातच भगवंत राहतो.